श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. जर तुमचा व तुमच्या जवळच्या कोणाचा तरी जन्म कोणत्याही महिन्यात 4, 13, 22 आणि 31 तारखेला जर झाला असेल तर अत्यंत सावध व्हा. तुमच्या आयुष्यात अचानक येणारी संकटे, अपूर्व यश, विलक्षण घटना हे केवळ योगायोग नाहीत, तर तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे ब्रह्मांडातील एक अशी गुप्त भयानक शक्ती काम करत आहे, जी तुम्हाला एका रात्रीत राजा बनवू शकते किंवा एका क्षणात होत्याचे नव्हते करू शकते. तुमचा मुलांक 4 आहे मित्रांनो, आणि त्याचा स्वामी राहू हा विज्ञानाला सुद्धा न सुटलेले एक अमर गूढ आहे, ज्याचा प्रभाव तुमच्या आत्म्यावर जन्मापासूनच कोरला गेला आहे. त्यामुळेच आज आपण मुलांक 4 चे भयानक रहस्य उलगडणार आहोत, जे कदाचित स्वतः राहूने सुद्धा जगापासून लपून ठेवले. व्हिडिओ एक सेकंद सुद्धा मिस करू नका, कारण आज तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर मंडळी, राहूच्या या अदृश्य प्रभावामुळे तुमचे डोके जगातील सामान्य लोकांपेक्षा 10 पट जास्त वेगाने चालते. पण हीच शक्ती तुमच्यासाठी एक शापही ठरू शकते. तुमच्या मनात एकाच वेळी अत्यंत क्रांतिकारी विचार आणि प्रचंड संशयाचे भूत थैमान घालत असते. तुमचा जन्मच एका धोक्यातून झाला असल्यामुळे तुम्ही आयुष्यात स्वतःच्या सावलीवरही सहजासहजी विश्वास ठेवत नाही. नेमकी हीच भीती तुम्हाला आतून पोखरत राहते. तुमच्या डोळ्यामध्ये एक अशी संमोहन शक्ती असते, जी समोरच्याच्या मनात काय चालले आहे याचा अचूक छडाही लावते. म्हणून लोक तुमच्याशी नजरेला नजर भिडवतानाही घाबरतात. पण विचार करा मित्रांनो, जर हाच राहू तुमच्यावर कोपला तर काय होईल? ज्या 13 तारखेला पाश्चिमात्य देशात भयानक अशुभ मानले जाते, ती 13 तारीख तुमच्या मुलांकाचा एक भाग असेल, जी आयुष्यात सुखापेक्षा संघर्षाची गडद सावली जास्त निर्माण करते. तुमच्या स्वभावातील हाच अकालनीय सस्पेन्स लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतो, पण तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या आयुष्यात कधी कुठे कोणता मोठा भूकंप येईल याचा अंदाज ब्रह्मदेवाला सुद्धा लावता येत नाही. अंकशास्त्रातील सर्वात गडद व गुप्त पानावर एक भयंकर सत्य लिहिलंय की मुलांक 4 हा अंक मार्मिक डेप्थ म्हणजे शापित नंबर देखील मानला जातो. हो मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही मागील जन्मात एखादे मोठे काम अर्धवट सोडले आहे किंवा कोणाला तरी असा प्रचंड मोठा धोका दिला आहे, ज्याचे प्रायश्चित भोगण्यासाठी निसर्गाने तुम्हाला हा जन्म दिला आहे या तारखेला. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचं आयुष्य आता खूप छान सुखाचे स्थिर चाललं आहे, नेमक्या त्याच वेळी नियती तुमच्या पाठीत असा काही खंजीर खूप असते की तुम्ही थेट जमिनीवर कोसळता. करिअरच्या बाबतीत तुम्ही शून्य साधन साम्राज्य असतानाही अथांग साम्राज्य उभे करू शकता. तुम्ही उत्तम डॉक्टर बनताल, गुप्त राजकारणी किंवा चित्रपटसृष्टी गाजवणारे व्यक्ती बनू शकता. परंतु पैशाच्या बाबतीत तुमच्यावर राहूचा एक भयंकर शाप आहे मित्रांनो. तुमच्याकडे पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच अकालनीय मार्गाने तो नष्ट देखील होत जातो. जर तुम्ही आलेला पैसा वेळीच तुमच्या पत्नीच्या नावावर किंवा सुरक्षित जागी लपवून ठेवला नाही, तर तुमचे बँक अकाउंट कधी रिकामं होईल हे तुम्हाला देखील समजणार नाही. पण थांबा मित्रांनो, मुलांक 4 च्या लोकांच्या नावामध्ये अशी 3 अक्षरे लपलेली आहेत, जी त्यांच्या अथांग पैशाला, यशोगाथेला आणि नशिबाला कायमची अघोरी कुलूप लावतात. कारण तुमच्या नावाच्या सुरुवातीला जरी ती अक्षरे नसतील, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका आणि त्या अक्षराचे भयंकर गुपित आम्ही या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहोत. त्यामुळे एक सेकंदही हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता आपण वळत आहोत अशा रहस्याकडे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे प्रेम जीवन व लग्न. जसं की मुलांक 4 या व्यक्तीला समजून घेणे ते न सुटणारं कोड असतं. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक तुमचा गैरफायदा घेतात. जर तुमच्या आयुष्यात 8, 17 व 26 तारीख आलेली व्यक्ती आली, तर जिचा जन्म 8, 17, 26 या तारखेला झालेला असेल, तर समजून जा की तुमच्या विनाशाचा काळ सुरू झाला आहे. कारण 8 नंबर हा शनीचा आहे, आणि शनी व राहूचा असा काही भयंकर सामना होत असतो, जो तुमच्या नात्याची, आयुष्याची वाळवंट केल्याशिवाय थांबत नाही. सर्वात धोकादायक आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे मुलांक 4च्या व्यक्तींना नेमकं अशाच व्यक्तीवर जीव जडला जातो, जे त्यांना भविष्यात सर्वात मोठा मानसिक आणि भावनिक धोका देऊ शकतात. जर तुम्ही 7 व 16 जन्मतारीख जो केतू असलेल्या व्यक्तीशी नाते जोडले, तर राहूच्या धडाला त्याचे केतूचे शरीर मिळते आणि तुमचे आयुष्य वाचू शकते. अन्यथा चुकीच्या व्यक्तीची निवड तुमच्या आयुष्यात असा काही ग्रहक्लेश निर्माण करतो की
कोर्ट कचेरीचे वाद सुद्धा निर्माण होतात आणि त्यातून तुमची सुटका या जन्मात होत नाही. तुमच्या पाठीमागे गुप्त शत्रूचे असे काही जाळेही पेरलेली असते जे तुमच्या अन्नावर मोठे होतात. तुमच्यावरती पहिला वार तेच करतात. तुमच्या लव्ह लाईफमध्ये असो किंवा वैवाहिक जीवनात सध्या काय भयानक वादळ चालू आहे का? जर असेल तर वेळी सावध व्हा मित्रांनो, कारण राहूची वक्रदृष्टी तुमच्या नात्याला कायमची संपवण्यासाठी टपून बसली आहे. 4च्या लोकांवर एक अत्यंत वेगळा आणि चिंताजनक शाप असतो. तुमच्या शरीरात वायू आणि ॲसिडिटीचा असा काही भयंकर खेळ चालतो जो तुमच्या संपूर्ण पचनसंस्थेला आतून सडवून टाकतो. पण याहूनही भयानक गोष्ट म्हणजे तुमचे मन. तुमचे डोके 24 तास नवनवीन विचार, भीती आणि शंकांनी इतके व्यस्त असते की तुम्हाला रात्रीची झोप येणे कठीण होऊन बसते आणि हाच मानसिक छळ तुम्हाला डिप्रेशनच्या उंबरठ्यावर नेऊन उभा करतो. मुलांक 4च्या लोकांच्या बाबतीत अनेकदा असे घडते की त्यांना एखादा शारीरिक त्रास होतो, पण जेव्हा ते डॉक्टरांकडे जातात तेव्हा सर्व रिपोर्ट अगदी नॉर्मल येतात. हे राहूच्या अदृश्य आणि छळवादी ऊर्जेचे लक्षण आहे, जे आजार असूनही तो वैद्यकीय शास्त्राला शोधू देत नाही. अचानक उद्भवणारे पाठीचे भयंकर दुखणे, बॅक पेन, मणक्याचे आजार किंवा मानसिक भ्रम हे तुमच्या आरोग्याला कोणत्याही क्षणी खिळखिळे करू शकतात. या अदृश्य आजारांच्या विळख्यातून आणि राहूच्या अघोरी तावडीतून जर तुम्हाला स्वतःचे आयुष्य वाचवायचे असेल तर तुम्हाला निसर्गाच्या शरण जावेच लागेल. रोज सकाळी किमान 15 मिनिटे केलेला प्राणायाम आणि ध्यानधारणा तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जेला जळवून खाक करेल. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे आता दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला औषधांच्या विळख्यातच आपले उर्वरित आयुष्य काढावे लागेल. हा धोक्याचा इशारा नीट लक्षात ठेवा. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. मुलांक 4च्या व्यक्तींच्या आयुष्यात दारिद्र्य, अपयश आणि कंगाली आणणारी ती 3 अक्षरे कोणती आहेत? अंकशास्त्रानुसार जर तुमच्या नावाचे पहिले अक्षर डी, ड, एम, म किंवा टी, त या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुमच्या कुंडलीतील राहू अधिक हिंसक आणि नकारात्मक बनतो. हे अक्षर तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जर तुमच्या नावात ही अक्षरे असतील तर आजच तज्ज्ञांच्या सल्ल्याने स्पेलिंगमध्ये बदल करा, नाहीतर आयुष्यभर केवळ संघर्षच करावा लागेल. तुमचे नशीब पालटण्यासाठी दर महिन्याची 28 तारीख हे तुमच्यासाठी नियतीने दिलेले वरदान आहे. तुमचे सर्व रखडलेले आणि अशक्य वाटणारे निर्णय या दिवशी घ्या, चमत्कार नक्की दिसेल. दुनियेतील कोणतीही काळी शक्ती किंवा संकट तुमच्यावर हावी होऊ नये असे वाटत असेल तर आयुष्यातून गडद काळा, ब्लॅक रंग कायमचा हद्दपार करा. हा रंग तुमच्या आयुष्यात केवळ नैराश्य आणतो. त्याऐवजी फिकट निळा किंवा पिवळा रंग वापरा, जो राहूच्या क्रोधाला शांत करतो. शेवटचा आणि सर्वात प्रभावी तोडगा म्हणजे तुमच्या हाताच्या बोटात चांदीच्या अंगठीत गोमेद नावाचे रत्न धारण करा. हे रत्न राहूच्या अथांग आणि भयानक ऊर्जेला नियंत्रित करून तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देईल. लक्षात ठेवा, तुमचे वय जेव्हा 4, 13, 22, 31 किंवा 40व्या वर्षात पदार्पण करेल तेव्हा तुमच्या आयुष्यात एक असा मोठा चमत्कार किंवा भयानक वळण येईल जे तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकेल. आता निर्णय तुमचा आहे. वजा राहूच्या या भीतीदायक शक्तीसमोर गुडघे टेकणार की उपाय करून नशिबाचे सिकंदर बनणार? मित्रांनो, राहूच्या या अदृश्य चक्रव्यूहात अडकून पडण्यापूर्वी आजच योग्य पाऊल उचला. तुमची जन्मतारीख या 4 पैकी कोणती आहे आणि तुमच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंटवरून तुमच्या समस्येचे अचूक उत्तर तुम्हाला मिळू शकते. जर तुम्हाला आजचा हा रहस्यमय आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आवडला असेल तर भविष्यातील अशाच थरारक गुपितांपासून वंचित राहू नका. चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर नक्की करा. लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय तुम्हाला विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढून यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. धन्यवाद.